सर्वधी साक्षूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहम् ब्रह्म निराकुर्याम् माम् ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्व निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ओम शांति शांति शांति। खंड 2 श्लोक क्रमांक 5। पान नंबर 10 काय तो खंड 2 द्वितीय खंड मंत्र क्रमांक 5। इह चेद वेदीदथ सत्यमस्ति न चेदीह वेदीन महती विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्मा लोकात अमृता भवन्ति। सापडला? द्वितीय खंड मंत्र क्रमांक 5। इह चेद वेदीदथ सत्यमस्ति न चेदीह वेदीन महती विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्मा लोकात अमृता भवन्ति। सापडला? हा, काकांनी याचा अर्थ दिलाय। ह्याच जन्मात ब्रह्मज्ञान करून घेतलं असता खरे कल्याण आहे। खरं कल्याण केव्हा आहे? या जन्मात नाही, ह्याच जन्मात ब्रह्मज्ञान करून घेतलं असता खरे कल्याण आहे। आणि ह्या जन्मात जर ब्रह्मज्ञान करून घेतलं नाही तर मोठी हानी आहे। न चेदिह वेदन महती विनष्टिः म्हणून बुद्धिमान लोक प्राणी मात्रांमध्ये ब्रह्म जाणून हा लोक सोडूनही नंतर अमर होतात। भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रेत्यास्मा लोकात अमृता भवन्ति। आता ह्याच जन्मात जर करायचं असेल तर मग चालेल का आळस? सुरुवात काय आहे? जर माणसाला करायची इच्छा नसेल, काय म्हणतात त्याला? शब्द मला एक वेगळा शब्द आहे। जर इच्छा नसेल तर 70 वर्ष सुद्धा कलम हटत नाही। 370 कलम 70 वर्ष सुद्धा हटत नाही। आणि जर इच्छा असेल तर 70 दिवसात सुद्धा काढता येतो। मग इच्छा असेल तर याच जन्मामध्ये मला मोक्ष मिळवता येतो। त्यासाठी प्रामाणिक काय पाहिजे? ओढ पाहिजे, मुमुक्षुत्व पाहिजे। मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात ये भाग्याने तेथेची थांबायचं थोडस, मग वाचायचं। ब्रह्म जाणणे नियोजिले। मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर जर ह्याच जन्मात आत्मज्ञान करून घेतले नाही तर तो विनाशकारी अशा संसार गतीला जातो। सध्या पावसांचे दिवस आहेत। ढगफुटी नावाचा प्रकार माहिती का? इला लावा, इला नाही लावलेला, कटलाय।
ढगफुटी नावाचा प्रकार माहितीये का? माहितीये? सहसा हिमालयाच्या भागाला होतो, उत्तराखंड किंवा हिमालय, तिकडे ढगफुटी नावाचा प्रकार होतो. आणि ढगफुटी नावाच्या प्रकारानंतर गावाच्या गावं वाहून जातात, गावाच्या गावं वाहून जातात ढगफुटी नंतर. मग आता किती कठीण झालं. का बरं असं होतं? तसं एकदा जर या जन्मात मोक्ष मिळवता आला नाही तर काय होतं? इला लावला. या जन्मात जर मोक्ष मिळवता आला नाही तर हा संसार सागर मला किती खोलामध्ये घेऊन बुडवेल आणि दुःख देईल याचा भरोसा नाही, याचा भरोसा नाही. ह्याच जन्मात इह छेद वेदिदथ. आता इथे पुन्हा आहे इह छेद इह. इथं मानवी जन्माचा खरं सार्थक आत्मज्ञानात आहे. आणि हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. उपरोक्त ज्ञान यथोक्त प्रकाराने जर ग्रहण केलं तरच हे शक्य होतं. कल्पनेनी परमार्थ करणाऱ्याच्या हाती काहीच लागत नाही. कल्पनेनी म्हणजे मनाने. कोणीच असं म्हणत नाही की मी कल्पनेनी करतो, पण मनाने. कसा असतो मनाचा परमार्थ? आज चतुर्थी आहे आणि श्रावण सोमवार आहे, मी तर एकच उपास करणार. भांडण कोणी करायचं आपसात? गणपतीनी शंकरानी. बरोबर आहे ना? त्याला फळ कोणी द्यायचं? उपास एकच करीन आणि फळ डबल मिळेल का? गणपती पण एक वेगळं देईल आणि शंकरही पण एक वेगळं देईल. असं होईल का? नाही. असं होऊ शकतं की तोही अर्ध देईल हाही अर्ध देईल. असं होऊ शकतं की तो म्हणेल कदाचित हा गणपतीसाठी केलाय बा, आपण कशाला लक्ष द्या. हा म्हणेल कदाचित त्यांनी शंकरासाठी केलाय, आपण कशाला लक्ष द्या. याला सगळा मनाचा परमार्थ असं म्हणतात. आणि ह्यानी अनेक जन्मात सुद्धा मोक्ष नाही मिळत. एका जन्मात तर सोडाच. मी उपवास करतो एवढा अहंकार मात्र वाढल्याशिवाय राहत नाही. मी जास्त बोलत नाही या विषयावर, कारण भीती वाटते मला तुमची. उपरोक्त ज्ञान यथोक्त ग्रहण जो करतो, काय म्हटलंय? मनुष्य जन्माचे लेणे. लेणे कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? दागिन्याला म्हणतात. दागिन्याला लेणं शब्द आहे. हे सुवर्ण लेणी आहेत, म्हणजे सोन्याची दागिनी आहेत. लेणी म्हणजे अलंकार. मनुष्य देह हा अलंकार आहे. का बरं अलंकार आहे? कारण मोक्षाची व्यवस्था फक्त त्यातच आहे. पुन्हा आता मुंडक, मुंडक ना काहीतरी उपनिषदाचा आधार घ्यायचा, आठवतं का? त्यांनी अनेक देह तयार केले आणि अनेक देह तयार केल्यानंतर ऐश्वर्य अनेक देह तयार केल्यानंतर पाठवलं देवतांना की चला बा. तर ते म्हणायचे आम्हाला काही हे शरीर पसंत पडलेलं नाही, आम्हाला काही ते शरीर पसंत पडलेलं. असं करता करता 84 लक्षला एक शरीर कमी राहिलं. काय झालं? 84 लक्षला एक शरीर कमी राहिलं. एवढे बनवले, पण त्या देवतांचं काही समाधान झालं नाही. मग मनुष्य देह बनवला. मनुष्य देह बनवल्यानंतर देवतांना सांगितलं. आत गेल्यानंतर देवता प्रसन्न झाल्या, कारण त्यांच्या हे लक्षात आलं की ह्यातून ईश्वर प्राप्तीची व्यवस्था आहे. म्हणून 84 लक्ष उणा एक काही कामाचं नाही. आणि मनुष्य देह हा लेणं आहे. मग 84 लक्ष सोडून आपल्याला त्या एकच मनुष्य देहामध्ये पाठवलं. आपले उपकार आहेत की नाही आपल्यावर? दुर्लभ आहे बरं का. दुर्लभम भारती जन्म.
हा संस्कार ज्याच्या अंतःकरणामध्ये रुजवायचा आहे. कोणता? मोक्षाचा. म्हणून भारतात जन्म मिळाला, म्हणून मनुष्य देह मिळाला, म्हणून मनुष्य जन्माचे लेणे काकांची ओवी आहे बरं का. 222 काय नंबर आहे? 222. अकस्मात ये भाग्याने. मनुष्य जन्म मला केव्हा मिळेल हे माझ्या हातात नसतं, अचानक मिळतो, म्हणून त्याला अकस्मात म्हणतात. आता अकस्मात मिळाल्यानंतर त्याचा फायदा करून घ्यावा की त्यातून पुन्हा दुःखातच काय करावा, उपसावा. बाकी देहांमध्ये जे मिळतं दुःख तेच मनुष्य देहात आल्यावर घ्यायचं का? आणि म्हणून तेथेची ब्रह्म जाणणे नियोजिले. म्हणून श्री गुरुमुखातून अनन्य भावाने शरण जाऊन नम्र विनयशील होऊन एकाग्र मनाने वेदांत शास्त्र श्रवण करावं आणि अभेदत्वाने आत्मस्वरूप जाणावं. तेथेची ब्रह्म जाणणे. संसार कसा आहे? अत्यंत क्लेशदायक आहे. पाहता खरी माझ्याकडे हे कशाला लिहून काढता? संसार क्लेशदायक आहे हे कशाला लिहावं लागते? अनवाणी पावलांनी मे महिन्यामध्ये चाललो रस्त्याने, उन्हानी पायाला चटके लागतात आहे. लिहून काढायचं काय? उन्हानी पायाला चटके लागतात आहे, मग कशाला लिहून राहिले? याचा अर्थ असा आहे की संसाराचे चटके जाणवलेच नाही लिहिणाऱ्याला. संसार चटके देणार आहे हे लिहून घ्यावंच वाटतंय, याचा अर्थ नाही लिहिलं तर मी विसरून जाईल हे, म्हणून लिहून राहिले. तुम्ही काय लिहिता? तुम्ही जे विसरलं तेच लिहिता ना. मग हे लिहून राहिले संसार चटकेवाला आहे, याचा अर्थ असा की संसाराचे मला चटके जाणवत नाही, तुम्ही सांगता म्हणून आम्हाला ते चटके लिहून घ्यावेसे वाटतात, असा त्याचा अर्थ झाला. मग आतापर्यंत मी केलेल्या परमार्थाचं काय झालं? काहीतरी करायचं. मोठ्या मोठ्याने भजनं म्हणायचे. भजनाला नाव ठेवायचे नाही बरं मला, नाही तर मग सगळ्यांमध्ये म्हणाल की तुम्ही तर भजनालाच नाव ठेवलं. आम्ही करतो काय आणि असतं काय? मद मोह लोभ सुसरी किती डंकिती विषारी म्हणतो ना. आळो आळो बेंबीच्या देठापासून पद माहीत असेल, आता पाठच असेल, आहे की नाही? मग हे पाठ करायचं की ह्याच्यातून मी सुटलो पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे. सांगा तर खरी. मग कशाला लिहून काढता? म्हणून म्हणतो केवळ शाब्दिक विद्वत्ता म्हणजे ज्ञान नाही, पण प्रवचनकार हा ज्ञानी आहे या भ्रमात राहू नका. माझ्याबद्दल सांगतोय तुम्हाला. त्याचा आचार त्याला जोडलेला आहे का, हा महत्वाचा भाग आहे. आणि आचारासहित जर श्रवण मनन चिंतन निधिध्यासन झालं तर हे सगळं सफल होतं. आचाराची जर ज्ञानाला जोड नसेल तर वर्षानुवर्ष वेदांत श्रवण होतं, जप ध्यान चिंतन साधना करून सुद्धा साधनेबरोबर आचाराची जोड नसेल तर श्रम फुकट जातात. म्हणून अनेक जण वर्षानुवर्ष परमार्थ करतात पण हाती काहीच लागत नाही. पण आता देव आमच्यावर कृपा करेल त्याच्यानंतर असं पुन्हा खात्रीच असते, हो की नाही? एकाला विचारलं होतं मी, नाही सांगा, 16 वर्ष झाले अजून हातात काही लागलं नाही, पुढे लागेल. तर नाही लागलं पुढे तर मरताना लागेल. लागणार नाही असं काही वाटत नव्हतं, पण आपण रस्ता बदलावा याला काही आम्ही तयार नव्हतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार हा विकसित करून उदात्त बनवला पाहिजे. कालपासून थोडं व्हॉट्सअपला धरून बोलतोय की आचार विचार आणि उच्चार हा उदात्त केला पाहिजे. चारित्र्य संपन्न आणि धर्माधिष्ठित
त्रिदोष मुक्त जीवन जगता आलं पाहिजे. त्यावेळेला मग नरकरणी करे तो नरका नारायण होत आहे. पण नारायण होणं माझ्या हातात आहे का? कारण मी मनुष्य देहामध्ये आहे म्हणून. नाही तर नसतं बरं का हातात. जड भरताला मृगाचा जन्म मिळाला होता. मृगाचा जन्मानंतर जड भरताचा जन्म झालेला आहे. माहिती आहे ना कथा? कथा माहित असते सगळ्यांना, खूप ऐकली आहे. जो मनुष्य ह्या जन्म मरण पिढीतून सुटून जातो तोच महाभाग्यवान असतो. आणि मनुष्य देहाचं, मनुष्यत्वाचं हे प्रयोजन आहे. स्वयंपाक करण्याचं प्रयोजन काय आहे? भूक भागवून शमवून तृप्त होणे. स्वयंपाक केला आणि जेवलंच नाही त्याला शहाणा म्हणू का? मनुष्य जन्म मिळाला आणि मोक्षच नाही मिळाला त्याला काय म्हणायचं? हे पण लिहून काढता का? पुरात सापडलेल्या माणसाला जशी अकस्मात नाव सापडली तर आनंद होतो, तसं संसाराच्या गटांगळ्या खात असलेल्या जीवाला तर मनुष्य देह प्राप्त झाला तर त्याला आनंद होतो. म्हणून मनुष्य देहाचे लेणे, मनुष्य जन्माचे लेणे. म्हणून मनुष्य जन्म हा इतका उपकारक आहे. आणि जर कळत नसेल तर नरदेह स्तवन वाचून काढा समर्थांचं. तरी पण एक ओळ सांगूनच देतो. नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडोनी स्वानंदे सुखी झाले. 19 नंबर. नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. जेवढ्यांना उत्तम पद मिळालं ना ते सगळे नरदेहामुळेच मिळाले. नरदेहा व्यतिरिक्त दुसऱ्या योनीमध्ये मोक्षाची व्यवस्था नाही. पण नरदेहामध्ये एक मोठा धोका आहे आणि तो पहाड आहे अहंतेचा. कशाचा पहाड आहे? अहंकाराचा. अहंता सांडोनी तो पहाड चकनाचूर केल्याशिवाय, उलटवून पालथवून टाकल्याशिवाय, खरं म्हणजे सांडोनी म्हटल्यामुळे पण दुसरं येणार नाही. कारण अहंकार तमोगुणात आहे ना. तमोगुण हा स्थिर असतो म्हणून त्याचा पहाडच म्हणावा लागेल. स्वानंदे म्हणजे बरोबर आहे माझं उच्चारण. स्थिर स्वानंदे सुखी झाले. म्हणून अहंकाराचा सोडावं लागतं. त्याशिवाय निर्विषय शांती तृप्ती आनंद मिळत नाही. मनुष्य जन्माचं एकच कर्तव्य आहे, स्वस्वरूप जाणणे. या नरदेहाचेनी आधारे नाना साधनांचेनी द्वारे मनुष्य देहाचा आधार, त्या आधाराने काय केलं? अनेक साधना केल्या. नाना मनाने नाही, पुन्हा नाही तर नाना साधनांचेनी द्वारे मुख्य सारासार विचारे. मुख्य काय? बहुत सुटले समर्थांची ओवी आहे बर काही. नरदेहाची आधारे समजलं, नाना साधनांची द्वारे हेही समजलं. पण मुख्य सारासार विचारे म्हणजे मुख्य त्यात काय आहे? विचार. विवेक मुख्य आहे. मुख्य काय आहे? विचार. सारसार आत्मनात्म नित्यानित्य मुख्य विचार आहे. बहुत सुटले. समर्थ जर म्हणतात की या विचारांनी पुष्कळ धन सुटले आहे, तर मग आम्हाला वस्तुसिद्धीर विचारेणं मान्य केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? श्रद्धेने स्वीकारलं पाहिजे की नाही स्वीकारलं पाहिजे? सांगा. श्रद्धेने स्वीकारलं पाहिजे की नाही स्वीकारलं पाहिजे? पण आम्ही स्वीकारत नाही. दुर्लभम त्रयमेव एतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या? पहिली आम्हाला नकळत मिळाली आहे, अकस्मात मिळाली आहे, मनुष्यत्व.
दुसरी कोणती आहे? इथे यायची इच्छा निर्माण झाली कशासाठी? असं गृहीत धरू की मोक्षासाठी, नाही तर टाइमपास, मुमुक्षुत्व. आणि तिसरी दुर्मिळ गोष्ट आहे, अत्यंतिक दुर्मिळ गोष्ट आहे, त्याला म्हणतात महापुरुष संश्रय. हा श्री गुरूंचा आश्रय, कृपा. महापुरुष संश्रय. महापुरुष का म्हणतात? कारण ते श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असतात म्हणून महापुरुष. आणि जे असे नसतात ते पुरुष. आम्ही कोण आहोत? पुरुष आहोत. ते कोण आहेत? महापुरुष आहेत. म्हणजे काय आहेत? ते स्वतःच ब्रह्म आहेत. त्यांचा संश्रय म्हणजे त्यांचा आश्रय. म्हणून दैवी संपदा युक्त आणि सत्वगुणाचा परिपोष सांभाळून सुद्धा श्री गुरूंच्या मार्गदर्शनाची नितांत गरज असते. श्री गुरूंच्या कृपेशिवाय, सामर्थ्याशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय जीवाची वाटचाल होण्याची शक्यता नाही. परमार्थामध्ये श्री गुरूंप्रती ज्याच्या अंतःकरणात जराही, समजलं असेल मी काय म्हणतो, त्याला मोक्ष मिळण्याची शक्यता नाही. कारण अनेक प्रतिबंध, संकट, आंतरिक संघर्ष, दोष, विकार, अहंकार, दांभिकता, ममत्व हे माणसाला साधनेपासून च्युत करीत असतात. अध्यात्म मार्गच पुष्कळांचा बदलतो. काही काही लोकांचं काय होतं माहितीये का? सोडूनच देतात. हो, या अभ्यासाला सोडून देतात. केला हो पुष्कळ, काय शेवटी नाही होत. आता आम्ही सोडून दिला, बस. काय केला? सोडून दिला. आता आम्ही याच्या वाटेला जात नाही. खूप केलं हो, खूप केलं. मला एका अत्यंत विद्वान व्यक्तीने सांगितलं. त्या व्यक्तीकडे मी संस्कृत शिकण्याकरता जाऊ इच्छित होतो, कारण ते माझे नातलगच होते. त्यांनी सांगितलं की सुनील, या भानगडीत पडूच नको. शांकर भाष्याचा अभ्यास करण्याची इच्छा मनात ठेवू नको. मी हे सगळं अभ्यासलं. 6 दर्शन अभ्यासले, 10 उपनिषद अभ्यासले, पण देव सापडला नाही. कारण तो नाहीच आहे. तू आपलं आयुष्य वाया घालवू नको, संस्कृत शिकायला येऊ नको, कारण तुला काही मिळणार नाही. हयात आहेत बरं का ते सध्या. पार्किन्सोनिझम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्याला मराठी शब्द माहित नाही त्या आजाराला. म्हणा कंपन म्हणा, त्रस्त आहे. पण म्हणले येऊ नको. म्हणजे हा मार्ग एवढा अभ्यास करून सुद्धा नेमका जो काय म्हणतात त्याला गुप्तद्वार आहे ना, ते सापडत नाही. कारण श्री गुरूंचं सामर्थ्य नसतं. बस, दुसरं काहीच कारण नाही. दुसरं काहीच कारण नाही. श्री गुरूंच्या सामर्थ्यानेच हे सापडतं, पण आम्हाला ते जमत नाही. यात पावलोपावली मार्गदर्शनाची गरज आहे. आम्ही स्वतःला शाणे समजतो. गुरु म्हणतात घे प्रसाद, घे. सगळ्यांनी नमस्कार केला, त्यालाही दे. आज मंगळवार आहे, घेऊ का प्रसाद? तुमचा चालेल का? त्यांनाच विचारतात. कोणाला? हे म्हणतात राहू दे, तू मंगळवारच करत राहा. असं ही महद्भाग्याची घडी जवडो नये परवडी, घ्यावी आत्म्यावरी उडी, झडझडोनी. 223. मनुष्य देह मिळणं, त्यात मुमुक्षुत्व मिळणं, याच देहामध्ये ब्रह्म जाणावयाची इच्छा होणं, हे महद्भाग्य आहे. आणि असा क्षण कधीही दवडू नये, म्हणजे वाया घालवू नये. काय करावं? आत्मस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी झेपावं. काय करावं? झडप मारावी. स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ होत नाही.
नाही म्हणजे नाही. माऊली म्हणते तू झडझडोनी वहिला निघ. माऊलीची ओवी आणि काकांच्या ओवीत किती साम्य आहे बघा. आधीची जी वाचली ती काकांची आहे की महद्भाग्याची घडी दौडो नये परवडी, घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडोनी, तू झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची या वाटे लाग, जया पावसी अव्यंग निज धाम माझे. माऊलीची काकांच्या ओवीमध्ये केवढं साम्य आहे बघा. आपले श्रीगुरु किती समर्थ आहेत याचं हे द्योतक आहे, याचं हे उदाहरण आहे. श्रीगुरूंवरची आपली निष्ठा दृढ होण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. नाहीतर लिहिलं उपनिषदांवर आणि वाचलं आम्ही, काही कळलं नाही. मग आता काय करावं, ते डोकं आपट दगडावर. कळेल कसं? घरातलं सगळं कळवून घ्यायचं आहे. कोण काय करतोय याच्याकडे बारीक लक्ष आहे, त्याचा उद्देश काय आहे हे शोधत बसतोय. मग उपनिषद कसं समजणार आहे? डोकं जर इकडेच घातलंच नाही आणि ते समजावं म्हणायचं कसं समजणार आहे? ज्ञानाची या बळे अविनाशी सार्थक होते, जीवा सफलता येते होता ब्रह्म. माझं जीवनाचं जर साफल्य काही असेल तर ब्रह्मरूप होण्यामध्ये साफल्य आहे, बाकी कशातच साफल्य नाही. लक्षात ठेवा. नोकरी लागली म्हणून सफल झाला का आयुष्य? नाही. मग पुढे नोकरीतले त्रास सुरू होतात. लग्न झालं म्हणून सफल झाला का? विवाहोत्तर त्रास सुरू होतात. मुलंबाळ झाले म्हणून सफल झाला का? मुलाबाळांच्या जीवनाचे त्रास सुरू होतात. मुलाबाळांचे जीवन शिक्षण पूर्ण झाले, नोकऱ्या लागल्या म्हणून सफल झालं का? तसंही होत नाही. धन संपन्न केलं म्हणून सफल झाला का? तसंही होत नाही. नावलौकिक मिळवला म्हणून सफल झाला का? तसंही होत नाही. मग सफलता कशाने मिळते? सफलता कशाने मिळते? साफल्य कशाला म्हणायचं? पुष्कळांच्या घराला साफल्य नाव देतात. काय सफल झालेलं आहे बा? सडके फळं सफल झाले, याला काही कामाची आहे का? सफल काय व्हावं? ज्ञानाचे निबळे येथे अविनाशी सार्थक होते, जीवा सफलता येते होता ब्रह्म. ब्रह्मरूप होणं हेच फक्त साफल्य आहे, बाकीचं साफल्य नाही. पण ब्रह्मरूप होण्याची इच्छा नाही आहे. मी नाही म्हणत, आचार्य म्हणतात. बालस्तावत क्रीडासक्ता, तरुणस्तावत तरुणीसक्ता, वृद्धस्तावत चिंतासक्ता, तदपि कोपी न ब्रह्मणी सक्ता. भज गोविंद. केव्हा काही लागेल काही सांगता येत नाही. मनुष्य शरीरात येऊन ब्रह्मतत्व जाणणं महत्वाचं आणि तेथेची जाणणे. काकांची ओवी काय आहे? मनुष्य देहाची योने लेणे आणि तिथे आहे तेथेची ब्रह्म होणे. तेथेची शब्द आहे, तिथेच ब्रह्म जाणावं. म्हणजे ब्रह्मासाठी बाहेर काय करायचं, हुंदडायची गरज नाही. आम्हाला काय आवडतं? सोमवारी एका देवळात, मंगळवारी दुसऱ्या देवळात, बुधवारी तिसऱ्या देवळात, गुरुवारी चौथ्या देवळात. त्यांनी या देवळापेक्षा चांगलं सांभाळलं आहे की नाही? किती स्वच्छता ठेवली आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे नाही आहे तिथे, नाही की नाही? किती गर्दी आणि गिजगीज असते नाही का? झाले आमचे देवळ फिरणून काय मिळालं चार आम्हाला? अहो, विषय भोगात आयुष्य कसं समजतं कळत नाही. चिंतेमध्ये काळ कसा निघून जातो कळत नाही. आणि मनुष्य शरीरात येऊन जो ब्रह्मतत्व जाणणं महत्वाचं आहे, ते जर महत्व आम्हाला कळलं नाही तर आम्ही 4 पायाच्या पशु याऐवजी 2 पायाचे पशुच आहोत. कोणी धनप्राप्तीसाठी आपलं आयुष्य खपवतं, कोणी कीर्तीसाठी आयुष्य खपवतं, कोणी सत्तेसाठी खपवतं, कोणी संततीसाठी मुलाबाळांसाठी आयुष्य खपवतं. परंतु मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी, माझ्या आनंदासाठी आयुष्य खपवणाऱ्यांची संख्या नाही, फार कमी आहे.
आणि म्हणून मनुष्य जन्माची हानी भरून नाही निघतो. समजा पैसा कमावलेला गेला, पुन्हा कमावता येईल. आरोग्य कमावलेलं गेलं, क्षीणतेने जगता येईल. पण मोक्ष जर हातचा गेला, मनुष्य जन्म जर हातचा गेला, तर पुन्हा तो मिळवता येत नाही. 84 लक्ष योनी फिरावं लागतं. जोपर्यंत स्वरूपाकारता येत नाही, तोपर्यंत परिपूर्ण शांती, तृप्ती, आनंद प्राप्त होत नाही. म्हणून काका म्हणतात, आणि ऐसे न करिता जो असं करत नाही. 225 आयुष्य द्वंद्वी दवडिता. जो असं नाही करत त्याचं आयुष्य कशात जातं? द्वंद्वामध्ये. जन्म मरणाची या खस्ता कल्पोकल्पी. काकांनी एक उदाहरण दिलंय, आला माहितीये का? सांगितलं की लगेच लक्षात येईल. वेदगंगा नदीमध्ये प्रेत वाहत आलं लक्षात. पण मग या सरपंचाला सांगितलं, तिकडल्या सरपंचानी तुला माहित नाही बहुतेक, हो ना? हा, सांगतो. प्रेत वाहत आलं. आता गावापाशी प्रेत जर वाहत आलं तर त्याला पोलीस पंचनामा करावा लागतो आणि सरपंचाला तिथे हजर राहावं लागतं. असा नियम आहे, कायदा आहे. म्हणून मग सरपंचाकडे निरोप येतो की प्रेत आपल्या काठाशी लागून राहिलं. सरपंच म्हणतात हो, म्हणजे तो माणूस लगेच बांबून इथे पुन्हा मुख्य प्रवाहात ढकलून देतो. पंचनामा करायचं काम नाही, आमच्या काठावर आलंच नाही. याने ढकलून दिल्यामुळे ते पलीकडच्या काठावर जातं. तिकडला सरपंच म्हणतो हो, ते प्रेत पुन्हा तिकडून ढकलून दिलं जातं. असं करत ते या काठावरून त्या काठावर, पण त्याला काही काठ सापडत. जन्म मरणाची दुथडी डगुळीत केली. जन्माचा काठ, मरणाचा काठ, जन्माचा काठ, मरणाचा काठ. किती विदारक दृश्य आहे. काकांनी दिलेलं उदाहरण किती असं व्हावं का हो आपल्या जीवनाचं? व्हावं का? मनुष्य जन्मातून आलो, तो म्हणतो चल पाल होऊन जा. पालीतून निघालो सरडा हो, सरड्यातून निघालो डुक्कर हो. असं आपल्याला जर लगेचच्या लगेच पुढचे जन्म मिळून पुन्हा जन्माच्या यातना, मरणाच्या यातना आणि मधल्या सगळ्या यातनाच यातना, असं जगावं का हो? याच्यासाठी आहे. आणि ऐसे न करिता आयुष्य द्वंद्वी दवडिता. मनुष्य जन्मामध्ये द्वंद्व ही सगळ्यात मोठी त्रासदायक गोष्ट असते. मी सांगतो माझ्या मित्राला, काय करावं, जावं लागतंय हो लग्नाला, माझी बिलकुल इच्छा नाही. नको जाऊन, मग चालत नाही ना, चांगलं दिसत नाही ना, नाही गेलं तर. जावं तर लागतेच. पर गेलो तर गेलो, द्यावंही लागते हो. दिलं तर दिलं, नीट द्यावं लागते हो. एवढं सगळं मनाविरुद्ध करून तिथे जाऊन हसावं लागते हो. त्याला द्वंद्व म्हणतात. आतमध्ये दुःख, वरती दाखवू द्यायचं नाही. द्वंद्वी आयुष्य दवडिता. जन्म मरणाची या खस्ता कल्पोकल्पी. अनेक जन्म हेच जर चालू राहत असेल, 84 लक्ष म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? कोणत्या देहाचं किती आयुष्य आहे कोणाला माहित? म्हणून केवळ शब्दज्ञान, केवळ शब्दज्ञानाने परमार्थ होत नाही. म्हणून श्रवण मननाला आचाराची जर जोड नसेल तर निधिध्यासन कसं जमेल? शब्द म्हणजे परोक्ष ज्ञान अपरोक्षत्वात केव्हा बदलेल? ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर कधी होईल? ज्ञान विज्ञान सहितम यत् ज्ञात्वा मोक्षसे शुभात ही राजवी. म्हणून निर्द्वंद्व होणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी श्री गुरु कृपेचं सामर्थ्य लागतं. साधनेतील प्रतिबंध, संकटे, बाहेरील अडचणी, आजार, परिस्थिती, आंतरिक प्रतिबंध, अहंकार, क्रोध,
मूर्ख माणसाला सुद्धा अहंकार असतो, माहितीये का? मूर्ख माणसाला जास्त अहंकार असतो. माझं बरोबरच आहे म्हणते, हो मी चुकत नसतो काही म्हणते, कधी आपल्याला जमतच नाही म्हणते. जो जेवढा मूर्ख तेवढा जास्त अहंकारी असतो. जाऊ द्या, या अडचणी व्यत्यय जर हटले नाही तर स्वप्रयत्नातून बदलवून घ्यावी लागतात. हे जे प्रतिबंध आहे यांना हटवण्याचा प्रयत्न मला करावा लागतो. आंतरिक प्रतिबंध म्हणजे त्रिदोष, विकार, षडरिपू हे बदलवून घ्यायचे आहेत. नाहीतर मी घाण्याच्या बैलासारखा वर्षानुवर्ष सत्संग ऐकतो आणि तिथेच असतो. कुठे असतो? जिथे ऐकायला आल्याचा पहिला दिवस, 10 वर्षानंतरही पुन्हा मी तिथेच. घरचे म्हणतात एवढं तर तुम्ही ऐकता, तुम्ही जशीच्या तशीच. बाहेर बोलू नको मिल्या. मला म्हणलं तर म्हणलं बाहेर बोलू नको. बाहेर नाही बोलला तरी पण आपण तिथेच आहोत हे तर समजलं ना. 10 वर्ष का होईना साईड ट्रॅकलाच डब्बा उभा आहे, तो काही लागलाच नाही इंजिनला. काय फायदा त्याला डब्बा म्हणून, काय फायदा? म्हणून सत्संगाला आलं म्हणजे आपलं जमलं असं नाहीये. माझी गाडी रुळाला धरून चालते आहे का हा महत्वाचा. रूळ म्हणजे शास्त्र. ऐसे उभया जो प्राणी जो झटे आत्मकल्याणी जड चराचर प्राणी ब्रह्म शोधे. बरंच आहे हो, घेतो. अकृत स्वरूपाचा आत्मा हा कर्माने जाणणं कधीच शक्य नाही. आत्मकल्याणासाठी झटायचं म्हणजे काय करायचं? काही केल्याने नाही होणार आहे आत्मकल्याण, कारण आत्मा अकृत आहे. म्हणून विवेकी लोक संसारातला गुणदोष बघून भोगासक्तीतून निवृत्त होतात. आत्मज्ञ पुरुष सर्व भूतमात्रांमध्ये अद्वय आत्मतत्वच बघतो. जड चराचर प्राणी ब्रह्म शोधे. तो काय करतो? सगळ्यांमध्ये एक अद्वय ब्रह्म बघतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशी अर्जुन तिष्ठती. आम्ही कशात मोडतो? दुसऱ्या ओळी रामायण, दुसरी ओळ आमची आहे रामायण सर्वभूतानी यंत्रारूढाने मायया. आणि म्हणून एकच आत्मतत्व व्यष्टीतही आहे, तेच आत्मतत्व समष्टीत सुद्धा आहे. आणि किती आहे? तेवढंच आहे आणि तितकंच आहे. म्हणून जीव आत्मैक्य म्हणजेच आत्मरूपता आणि सर्वात्मैक्यत्व म्हणजे ब्रह्मरूपता. आत्मरूपता आणि ब्रह्मरूपता याचा मला अनुभव आला पाहिजे. जडाजडी अंशी राहत असे असा प्रयत्न जेव्हा करू तेव्हा ब्रह्म शोधिता शोधिता नामरूपादी वगळिता ममता अहंता टाकीता जे का उरे. ब्रह्माचा जर शोध घेतला, ब्रह्म शोधिता शोधिता नामरूपादी वगळिता. ब्रह्माचा शोध घ्यायचा म्हणजे जे ज्यामुळे ते ब्रह्म झाकलाय त्या गोष्टी आम्हाला बाजूला कराव्या लागतील की नाही? कशाने झाकलाय? नाम आणि रूपाने. ते बाजूला केलं म्हणजे उपाध्या बाजूला केल्या. मग आता अडचण कुठे आली? अहंतान ममता त्रास देते आणि ती टाकल्यानंतर जे उरतं ते असतं. म्हणून अहम मम भावाने युक्त अशा अविद्यारूप संसारापासूनच मुक्ती. अहम मम वृत्ती संसाराला कारण आहे. संसाराला कारण काय आहे? काय म्हणू नका. 8 वाजले की कुठे जातो आपण? का बरं जातो? इथून पुन्हा अजून पलीकडे जायला काही हरकत आहे का? घराकडे काय जायचं? मम वृत्ती आहे म्हणून, माझं घर आहे असं वाटतं म्हणून. ते माझं घर मला कायम काय करत राहते?
फिरवत राहते. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते. एकदा विषयाचा संग झाला की मग तो कुठपर्यंत जाऊन पोचतो? बुद्धिनाशात प्रणश्यती पर्यंत जाऊन पोचतो. 2 श्लोक कुठे जातात? प्रणश्यती पर्यंत जातात. म्हणून पुरुषम प्रकृतीस्थो हि भुंक्ते प्रकृती जान गुणान कारणम गुण संगोस्य तद सद्यो निजन्मसु. गुणांचा संग लागला की ही सगळी गडबड व्हायला लागते. माझा मुलगा चांगला म्हणजे कसा चांगला? एक रूपाचा संघ आणि एक त्याच्या गुणांचा संघ. रूपाचा संघ माहिती आहे आपल्याला, गुणांचा संघ किती चांगला आहे हो माझा मुलगा, तुम्हाला काय सांगू. तो खोटं बोलला ना तरी कोणाला समजत नाही. चांगलं पण आहे, एवढा चांगला आहे की तो खोटं बोलला ना तरी कोणाला पता नाही त्याला. ही काय तारीफ करायची गोष्ट आहे. पण तो माझा पोरगा म्हटल्यामुळे काय झालं, जे त्याचं आहे ते सगळं तारीफ करण्याला ऐकत आहे. या पडदा माझ्या डोळ्यावर आला असल्यामुळे मग मला त्यातलं काही वाईट दिसत. जे विषय जात विसरता चौ देहाते निरसता तत्वची होई हाता अमृत रूप. विषयातलं विषयत्व जर काढल्या गेलं, काय काढायचंय? विषत्व. विषयातलं विषत्व जर काढलं तर विषय त्रास देत नाही. सापातलं जर विष काढलं तर साप धरून राहिला तरी काही फरक पडत नाही. मग विषय कोणते आहेत? 4 देह हे मला सत्य आहे असं वाटतं. विष कोणतं आहे? 4 देहांचं विष आहे आणि ते मला सत्य आहे असं वाटतं. ते सत्य आहे, यातलं सत्यत्व काढून टाकणं म्हणजे 4 देहाचं निरसन आहे. एवढं जर केलं तर हातामध्ये तत्व आल्याशिवाय राहत नाही. ते तत्व कसं आहे? ते अमृत रूप आहे. कुठे आलो आपण आता? प्रत्यास्मा लोकात अमृता भवंती पर्यंत आलो. या श्लोकाचा शेवट कसा आहे? प्रत्यास्मा लोकात अमृता भवंती असा शेवट आहे या श्लोकाचा. ऐसे जो जाणीता ब्रह्मची होई तत्वता जरी तो उपाधी सहिता ब्रह्मची असे. एकदा जर हे जाणलं तर तो स्वतःच ब्रह्मरूप होतो. म्हणजे तो मूळचा ब्रह्मरूप असतोच, पण आता तो त्याच्या उपाधी सह ब्रह्मरूप आहे. उपाधी पण त्याची ब्रह्मरूप. म्हणून श्री गुरूंच्या चरणावर काय करायचंय? मस्तक ठेवायचं. त्यांची उपाधी त्यांच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने नाही. त्यांच्या दृष्टीने त्यांचं शरीर ही त्यांची उपाधी आहे. आपल्या दृष्टीने ते शरीरासकट ब्रह्म आहे. आपल्या दृष्टीने त्यांचं शरीर उपाधी नाही म्हणायचं. माझं शरीर उपाधी आहे, त्यांचं शरीर ब्रह्मच आहे. त्यांचा श्वास निश्वास ब्रह्मच आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रत्यास्मा लोकात अमृता भवन्ति. काय म्हणतात? भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रत्यास्मा लोकात अमृता भवन्ति असा आहे श्लोक. आणि आधीचा एक श्लोक आहे दुसरा, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचो वाचा सहु प्राणस्य प्राणाः चक्षुश्च चक्षुर अतिमुच्य धीराः प्रत्यास्मा लोकात अमृता भवन्ति. काय आहे दुसरा श्लोक? काय आहे? हा आहे. त्यात म्हटलं आहे चक्षुश्च चक्षुष अतिमुच्य धीराः. दुसरा श्लोक, पहिल्या खंडातला दुसरा श्लोक, अतिमुच्य धीराः. आणि आता काय म्हटलं आहे? विचित्य धीराः. 2 मध्ये फरक आहे की नाही? मात्र विचित्य म्हणजे काय सांगू आपण? विचित्य म्हणजे शोधन करणे, उपलब्ध करणे. तो जो धीर आहे, धैर्यवान पुरुष आहे, तो स्वरूपाचं शोधन करतो, स्वरूपाला शोधतो. स्वरूपाला शोधतो म्हणजे स्वरूप हरवलाय का? माझ्यासाठी हरवलाय किंवा ते माझ्यासाठी दाखल्या गेलाय. 2 पैकी काही पण म्हणा. मी चष्मा असा लावला आणि मग आता घरभर चष्मा शोधायला लागलो. चष्मा काही सापडतच नाही. थोड्या वेळाने काहीतरी हालचालीमध्ये तो काय होतो, आता खाली येऊन चष्मा तर नाकावरच होता, आपल्या कपाळावर होता आणि आला कुठे?
मी घरभर शोधत राहिलो. तसं स्वरूप हरवलं नाहीये, पण माझ्या दृष्टीने सध्या सापडत नाही. ते सापडायचा प्रयत्न करणं सोपं आहे की नाही? परमार्थ कठीण आहे. उगीच काही काही लोक की नाही आजकाल अभ्यास झाल्यापासून कठीण आहे म्हणायला लागले. प्रेत्यास्मा लोकात अमृता भवंती म्हणून ते उपलब्ध आहे, पण त्या ठिकाणी धीर ठेवण्याची गरज आहे. कश्चित बी धीरात प्रत्येकात्मन मेक्षत आवृत्य चक्षुष मृतमत तत्वमिच्छन कठोपनिषद. विषय भोगापासून विवेक वैराग्यादी गुणांनी निवृत्त होऊन विवेक वैराग्ययुक्त गुणांनी संपन्न होऊन दैवी गुण संपन्न संयमी जितेंद्रिय पुरुषाला धीर म्हटलेलं आहे. धीर म्हणजे सगळ्या चराचरामध्ये सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आत्मतत्व शोधून ते स्वतः प्रत्यगात्म स्वरूप आहे हे जाणणं, म्हणजे ते मी आहे हे जाणणं. त्याला प्रत्येगात्म स्वरूप म्हणतात. मनबुद्ध्यादी उपाधी नसून साक्षात सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे अशी अपरोक्षानुभूती ज्याला येते, ती अपरोक्षानुभूती घेण्यासाठी जो प्रयत्नशील असतो आणि स्वतःला काय करत नाही, हतबल होऊ देत नाही. परमार्थामध्ये काय होतं? धीर तुटतो. आता काय करावं? पुष्कळ वाक्य आहेत, सगळे सांगत नाही, नाही तर तुम्ही वापरायला लागाल. वय झालं, आता होत नाही. कसं होत नाही? सगळं सोडून मागे लागलं तर होईल की, पण मला सगळं सोडायचं नाही, फावल्या वेळात करायचं आहे. आता सगळ्या घरातली 10 कामं डोक्यासमोर ठेवून मग फावल्या वेळात 11वं काम आठवायचं की नाही आठवणार? सांगा, आठवेल की नाही? काही बोलत नाही कोण. आठवेल, मग त्याला काय करणार आहे? 10 मी घोंगावत ठेवले, मग 11वं आठवणारच आहे. आणि काही काही कामं कल्पनेची असतात. सांगू का एखादं? दूधवाला येणार आहे, दुधाचं भांड समोरच्या खोलीत आणून ठेवा. म्हणजे दूधवाला यायच्या आधीच एक काम पुन्हा दूधवाला नावाने आम्ही करून अर्ध्यात आणून ठेवून दिलं. नंतर मग दूधवाला आला की पुन्हा समोरच्या खोलीतलं भांड घ्या आणि त्या दूधवाल्यापासून दूध घ्या, पुन्हा नेऊन. त्याच्यापेक्षा दूधवाला आल्यानंतरच उठायचं, त्या खोलीतलं भांड घेऊन दूध घ्यायचं, खोलीत नेऊन ठेवून द्यायचं, जिथे ठेवायचं आहे तिथे नेऊन ठेवून द्यायचं. पण नाही, आधीच आम्ही काय करणार? हसू नका, करतो की नाही सांगा. याचा अर्थ एका कामासाठी आम्ही 2दा चिंतन केलं की नाही, त्यातलं एक चिंतन भगवंतासाठी करता आलं असतं की नाही? अनाठाई चिंतन नाही का हे? काम आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? एका चिंतनात जर ते काम होत आहे तर 2दाच्या कामासाठी चिंतन कशाला करायचं? सांगा तर खरी. आता मी वेड्यासारखं उदाहरण देतो, मग तुम्हाला पटेल. मला चप्पल घालायची आहे म्हणून मी भैया भाभींना म्हटलं मला चप्पल घालायची आहे म्हणून तिथे जाऊन उभं राहतो मी. आता मग पुन्हा चप्पलच्या वेळेला तिथून पुन्हा चपलीपर्यंत जाईल असं म्हटलं तर हसाल की नाही तुम्ही मला? म्हणजे दुधाच्या भांड्यात काय वेगळं आहे याच्यापेक्षा? काय वेगळं आहे? स्वयंपाकघरातून आणायचं, समोरच्या खोलीत आणून ठेवून द्यायचं, मग तो आला की समोरच्या खोलीतून मग पुन्हा त्याच्यापर्यंत जायचं. काय वाचलं काम? आधी तू जाऊन इथपर्यंत केलेलंच आहे, इथून पुन्हा कर, मग त्याच्यापेक्षा पहिले तिथूनच तिथे जाणं सरळ. असे आम्ही प्रपंचातले कामं मल्टिप्लाय करतो. काय म्हणतात त्याला? वाढवतो. हा, वाढवतो. काम आहे म्हणून सांगतो, काही कारण नाही ना. माझ्या घरातलं किती काम मी माझ्या शरीराच्या आकोट्यात आहे तसं करायला पाहिजे की नाही? वाईट वाटून नाही घ्यायचं. पण माझ्या शरीराच्या ताकदीच्या बाहेरही जाऊन जर समजा मी ते करत असेल तर त्यांनी माझ्या मोक्षामध्ये अडचण आहे. अडचण कुठे आहे? त्यांनी मी एसटीचा ड्रायव्हर आहे, 8 तास मला ड्युटी करायची असते. मी 8 तास ड्युटी करतो. 8 तास ड्युटी केल्यानंतर
गाव यायला 2 तास उरतातच पुन्हा. मग मी म्हणतो माझी ड्युटी संपली, आता बस चालवणं ही काही माझी ड्युटी नाही. मग महामंडळ म्हणतो 2 तासाचा ओव्हर टाइम घे, पण त्या गावापर्यंत नेऊन ठेव बस. मग हरकत नाही. 2 तासाचा ओव्हर टाइम, मग त्या गावापर्यंत बस नेऊन ठेवली. ओव्हर टाइम देत नसाल तर मी इथेच सोडतो, तुम्ही इथून दुसरा ड्रायव्हर लावा घेऊन जा. असतं एका बसला 2 ड्रायव्हर्स असतात. म्हणजे समजा यवतमाळपासून पुण्यापर्यंत असेल तर मधल्या काही टप्प्यापर्यंत एक ड्रायव्हर असतो, त्याच्या पुढच्या टप्प्यापर्यंत दुसरा ड्रायव्हर असतो. तो तिथून बसतो किंवा इथून तो आराम करत जातो, तिथून ड्रायव्हिंग करतो. पण त्या ठिकाणी तो आपली ड्युटी सोडतो आणि दुसरा ड्रायव्हर त्या ठिकाणी ड्युटीला लागतो. बरोबर आहे की नाही? आम्ही स्वतः मोठं झाल्यानंतर ड्युटी सोडतच नाही, मुलं मोठे झाले तरी ड्युटी सोडत नाही. मग नातू तरी ड्युटी आमची चालूच राहते. आम्ही ना ओव्हर टाइम मागत ना काही. फायदा काय होणार आहे इथला ओव्हर टाइम करून? कोळसा उगाळल्याने काय फायदा होणार आहे का काही? माझं त्याला धीर म्हणायचं का? इकडे आम्हाला सगळं धीर आहे. ते पहा आता नातू लहान आहे, तो मोठा होईपर्यंत केलंच पाहिजे या ठिकाणी धीर आहे. पण आत्मा सापडत नाही तर आम्ही काम केलं पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. इथे आमच्या जवळ धीर नाही, म्हणजे धैर्य आम्हाला योग्य दिशेला वळवता आलेलं नाही. बाकी काहीच नाही. आम्हाला जमत नाही वगैरे असं काही नसतं. आता की नाही लक्षात नाही राहत. हो लक्षात राहील तेव्हा केलंच नाही तर मग आता कसं लक्षात राहणार? पण आधीचं जे लक्षात ठेवलंय तिथे काही तयारी नाही आहे की नाही? त्याला करायचं काय? म्हणून विचित्य धीरा हा विचित्य शब्द यासाठी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी निवड करायची आहे आणि ते स्वरूप मला प्राप्त करून घ्यायचं आहे. करून घेतलंच पाहिजे या दृष्टीने मला शोध घ्यायचा आहे. हे स्वरूप माझं माझ्यासाठी उपलब्धच आहे. फक्त धैर्य माझं कमी पडतं. भ्रमामध्ये वाहून गेल्यामुळे पुन्हा इकडे चालण्याची इच्छा होत नाही. ते जर धैर्य कायम ठेवलं तर आत्मस्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण चुकून मला सापडलं ते आत्मस्वरूप आहे असा भ्रम अनेक मतवाद्यांचा झालेला आहे. कोणाला कर्मानीच सापडल्यासारखं वाटतं, कोणाला शून्यातच सापडल्यासारखं वाटतं. आणि ते आत्मतत्व नाही हे सांगण्यासाठी उद्या आपण विषय घेतो आहे 3ऱ्या खंडातल्या 1ल्या श्लोकाच्या आधीच प्रास्ताविक. काय म्हणतात त्याला? समन्वय. उद्या बघूया. रामकृष्ण. सर्वधी साक्षूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं